मला या काही वर्षात एक हे जाणवत आहे सर, की माझ्या आजोबांनी 1980 साली घेतलेला रेडिओ, जो अजूनही चांगला आहे. अनेक घरातल्या वस्तू आहेत, की ज्या खूप वर्षांपूर्वीच्या आहेत, पण त्या चांगल्या आहेत. पण एवढ्या 10 वर्षामध्ये ना ज्या नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतो, त्या 3-4 वर्षामध्ये खराब होऊन जात आहेत. ओके, ओके. आणि 3-4 वर्षात खराब झाले, की काय फेकून देण्याशिवाय पर्याय नसतो. सो पुन्हा माझा रोख कंपनीजकडेच आहेत, की मुद्दाम कमी क्वालिटीच्या वस्तू बनवल्या जातात का? मुद्दाम ई-वेस्ट वाढवण्यासाठी म्हणा किंवा मुद्दाम ती वस्तू पुन्हा खराब होऊन मुद्दाम पुन्हा कस्टमर आमच्या दारात यावा. असं काही केलं जातंय का? जर याला हे किती जबाबदार आहे? नाही आता ॲक्च्युली फॉर्च्युनेटली मी प्रोडक्शन साईडला पण काम केलं आहे. आम्ही व्हिडिओकॉनमध्ये असताना खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे, की आम्ही एक रिपोर्ट बनवायचो. जेव्हा मी प्रोडक्ट सपोर्ट डिपार्टमेंटसाठी काम करायचो, की ते डिपार्टमेंटचा जॉब होता, की क्वालिटी रिपोर्ट बनवणं आणि मॅन्युफॅक्चरिंग साईडला प्रेझेंट करणं, की तुमच्या मॅन्युफॅक्चर्ड प्रोडक्टमध्ये किती फेल्युअर आहे. सो ह्याचे जे पर्सेंटेज होते ते व्हॅरी व्हायचे डिपेंड ऑन द प्रॉडक्ट, डिपेंड ऑन द मॉडेल. तर ते असं मॉडेल वाईज रिपोर्ट बनला जायचा. तर प्रयत्न असायचा की इट शुड बी लेस दॅन 1%, की ते 1% कमी फेल्युअर असायला पाहिजे. फेल्युअरचा अर्थ काय आहे, की ते प्रॉडक्ट विकले, कस्टमरकडे वॉरंटी पिरियडमध्ये ते फेल झालं आणि त्याच्यात काही पार्ट रिक्वायर्ड आहे, तरच ते फेल्युअर कन्सिडर होतं. अदरवाईज सॉफ्टवेअर अपग्रेड वगैरे इट्स नॉट अ फेल्युअर, इट्स जस्ट काहीतरी व्हायरसेस वगैरे असतील, बट पार्ट फेल्युअर इट्स अ फेल्युअर. सो ते पर्सेंटेज खूप कमी प्रमाणात मेंटेन करण्याचं मॅन्युफॅक्चरर काम करतात. बट तुम्ही जे उदाहरण सांगितलं की तुमच्याकडे रेडिओ होता, तर त्यावेळेस रेडिओ किती लोकांकडे होता आणि त्याचं पर्सेंटेज जर आपण काढलं, तर आता तर आपण रेडिओ वापरत नाही. पण जर समजा आपण टी व्हीचं उदाहरण घेतलं, की सपोज मी ज्या गावातून आलो त्या गावामध्ये मी 6th स्टँडर्डला असताना आमच्या गावात एकच टी व्ही होता. तो पण 60 फूट अँटेना आणि मग त्याच्यावरती तो टी व्ही चालायचा. सो त्यावेळेसचं जे फेल्युअर व्हायचं, सपोज एका गावात एक टी व्ही फेल झाला, तर तो त्या एका गावातला एकच टी व्ही फेल झाला आहे ना, त्यामुळे काय नाही आहे. पण आता त्याच गावामध्ये जर समजा 100 घरं असतील, 100 टी व्ही आहेत, तर त्याच्यातून 3-4 टी व्ही फेल झाले, तर लोकांना वाटतं अरे नाही, प्रोडक्ट खूप जास्त फेल होत आहेत. अच्छा, बट देर इज अ पर्सेंटेज, की जे एक सर्टन पर्सेंटेज फेल्युअर असतंच. आणि आता देर इज अ कन्सेप्ट कॉल की रिपेरेबिलिटी, की रिपेरेबिलिटी आजकाल प्रमोशन्स होतं आहे सगळीकडे, की प्रत्येक प्रॉडक्ट हे रिपेरेबल असायला पाहिजे. सो मग लोक म्हणतात अरे नाही, मी एका ब्रँडचं प्रॉडक्ट घेतलं आणि मला त्यांच्याच सर्व्हिस सेंटरमध्ये जावं लागतं ते रिपेअर करण्यासाठी. बरोबर. बट आता जे की ऑलरेडी युरोप किंवा अशा डेव्हलप कंट्रीमध्ये जे रूल इम्प्लिमेंटेड आहेत, तसा भारत सरकारने 2022मध्ये राईट टू रिपेअर नावाचा एक लॉ घेऊन आलेत. ग्रेट. सो कन्झ्युमर हॅज अ राईट टू रिपेअर हिज प्रॉडक्ट अँड ही कॅन रिपेअर इट एनिव्हेअर, की मी स्वतः पण रिपेअर करू शकतो. मग याच्यासाठी काय लागेल आपल्याला, की याचं टेक्निकल इन्फॉर्मेशन लागेल, की त्याचे ब्लॉक डायग्रॅम्स लागतील, सर्किटचे इन्फॉर्मेशन लागेल, स्पेअर पार्ट अवेलेबिलिटी लागेल. तर मग हे कसं होणार? सो गव्हर्नमेंट इज वर्किंग ऑन अ पोर्टल, की ज्या पोर्टलवरती ही सगळी इन्फॉर्मेशन रिस्पेक्टिव्ह ब्रँड ठेवेल, की हा मॉडेल आहे, त्याच्यामध्ये हे स्पेअर पार्ट लागतात, त्याची प्राइसिंग ही आहे, त्याचे स्पेसिफिकेशन्स, त्याच्या ब्लॉक डायग्रॅम, एव्हरीथिंग इज अवेलेबल. सो ते प्रॉडक्ट जरी फेल झालं तर ते आपण रिपेअर करू शकतो. ह्याचं गव्हर्नमेंट ह्याच्यासाठी पण काम करतं आहे. आणि जर तसं केलं तर आपण ह्या वेस्ट जे घडतं आहे ते पण कमी करण्यासाठी 100% आपलं योगदान होऊ शकतं. एक्झॅक्टली. हां, आणि लोकांची हे पण सध्या कमी झाली आहे सर, की एखाद्या वस्तूचा एखादा पार्ट खराब झाला तर ते फेकून देतात. फेकून देतात. हां, म्हणजे तो रिपेअर केला Exactly, गेला तो पाहिजे. रिसेल एक्सचेंजमध्ये टाकतात लोक. बट इट शुड नॉट बी, की आपण प्रयत्न करायला पाहिजे. जर तुम्हाला नाही वापरायचं आहे तर यू रिपेअर इट. तुम्ही तुमच्या कामवाल्यांना द्या वापरायला. दे विल हॅपीली एन्जॉय दॅट प्रोडक्ट, की तुम्ही ते वापरू शकता. तर आपण हाच प्रयत्न करायला पाहिजे, की हे वेस्ट जनरेशन कसं कमी करू शकतो. सो जर काहीच कामाचं नसेल तर ऑप्शन नाही आपल्याकडे. बट पार्ट फेल झाला आहे म्हणून प्रॉडक्ट फेकून देणे इज नॉट वर्थ. आणि तुम्ही रिपेअर करू शकता. देर आर पीपल खूप, म्हणजे तुम्ही मध्ये एक न्यूज वाचली असेल, ॲपलचे CEO आले होते, टीम कुक, आणि त्यांनी मुंबईमध्ये एका छोट्याशा लोकल रिपेअर शॉपमध्ये व्हिजिट केली, की बिकॉज ते ॲपलचं सॉफ्टवेअर ब्रेक करायचे ती लोक. हो. सो असं पण अशी एक्सपर्ट लोक इंडियामध्ये आहेत, की तुम्हाला कुठलाही तुमचा मोबाईल असेल ना ते रिपेअर करून देतील. हो. पुण्यामध्ये पण आहेत, की जे लोक काहीही प्रॉब्लेम असू द्या ते तुम्हाला रिपेअर करून देऊ शकतात. त्यामुळे व्हाय शुड नॉट वी ट्राय, की बाबा आपण एक रिपेअर करून त्याला परत एक लाईफ देण्याचा प्रयत्न करायला. जे टॅलेंट चुकीच्या मार्गाला जे चाललंय त्यांनी योग्य मार्गाला काम केलं पाहिजे. करेक्ट आहे, करेक्ट.